जगातली सर्वात सामर्थ्यशाली लोकशाही. या सामर्थ्यशाली लोकशाहीचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याच्याकडे 700 कोटीच्या अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. हा कार्यक्रम आत्ता मी तुमच्यासमोर सादर करतोय त्यावेळेला अमेरिकेत पहाट उजाडते आहे. ऐतिहासिक दिवस किंवा एका ऐतिहासिक रात्रीनंतरचा ऐतिहासिक दिवस हा आहे. 8 वर्षाच्या डेमोक्रॅटिक राजवटीनंतर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आता राष्ट्राध्यक्षपदी 20 जानेवारीला विराजमान होणार यात कुठलीही शंका नाही. प्रेक्षकावर राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना, याआधी कोणतीही निवडणूक लढवलेली नसताना, कोणतंही पद भूषवलेलं नसताना थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी ट्रम्प यांची झालेली निवड निश्चितच धक्कादायक आहे. मुळात जे प्रायमरी जिंकतील की नाही, त्यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळेल का, पक्षांतर्गत विरोधापुढे ते टिकतील का, इथपासून ते अगदी हिलरी क्लिंटन यांना काहीशी टक्कर तरी देऊ शकतील का, किंवा काटेकी टक्कर देणारे तुल्यबळ प्रतिस्पर्धी, हा सगळा प्रवास थरारक आहे. त्यांची चमत्कृतीपूर्ण किंवा त्याहीपेक्षा अत्यंत वादग्रस्त अशी वक्तव्य, बेधडक बिनधास्त आणि बोलगेवढा स्वभाव, त्यांच्यावर झालेले आरोप, त्यांनी दिलेल्या धमक्या, हे सगळं असताना देखील 70 वर्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष आता बनलेले आहेत. येत्या 20 जानेवारीला समारंभपूर्वक राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेऊन व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल ऑफिसमध्ये ते प्रवेश करणार आहेत. काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची कारणं, त्याहीपेक्षा हिलरींच्या पराभवाची कारणं काय, राजकारणात मुरलेल्या हिलरींचा पराभव नेमका का झाला, ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा हा विजय म्हणायचा का, आक्रस्ताळेपणे केलेल्या प्रचार हाच एकूणच जागतिक पटावर केंद्रबिंदू ठरतोय का, अनिश्चित समजल्या जाणाऱ्या राज्यांनाही ट्रम्प यांनी आपल्या बाजूनं कसं काय वळवलं, त्यांनी कसं काय ट्रम्प यांच्या बाजूनं कौल दिला, यातून अमेरिकन नागरिकांची नेमकी कोणती मानसिकता दिसून येते. ट्रम्प यांच्या या विजयामुळं भारत अमेरिका संबंधांवर किंबहुना भारत पाक आणि चायना या संबंधांवर नेमका काय परिणाम होणार आहे. अमेरिकेशी सध्या असलेली $70 बिलियन व्यापारी उलाढाल यामुळे वाढणार की कमी होणार. मग त्या TCS, विप्रो, इन्फोसिस यासारख्या IT कंपन्या यांच्यासाठी हे शुभसूचक की एक भयसूचक आहे. अमेरिकेतलं आउटसोर्सिंग खरोखरच बंद होणार आहे का, बंद कोणी करू शकणार आहे का. ट्रम्प यांचा मुस्लिम विरोध हा रिपब्लिकन आणि भारतातले अतिउजवे यांच्यातला समान दुवा ठरणार आहे का. अमेरिकेचा संरक्षणावरचा वाढता खर्च हा मेक इन इंडियाला एक संधी असणार आहे का. आणि ट्रम्प यांच्या निवडीमुळं जागतिक राजकारणावर, अर्थकारणावर नेमका काय फरक पडणार आहे. चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. ट्रम्प युगाचा आरंभ. थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह दिस कंट्री असं म्हणणारा ट्रम्प युगाचा आज आरंभ होतोय आणि त्याचीच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत नामवंत आहेत. परंतु सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. ट्रम्प युगाचा आरंभ या विषयावरचा रिपोर्ट पण पाहिला तर त्याचीच चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ लेखक IT तज्ज्ञ अच्युत गोडबोले. अच्युत गोडबोले, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत जयराज साळगावकर, अर्थशास्त्रज्ञ जयराज साळगावकर, हे देखील आपल्या बरोबर. जयराजजी स्वागत. आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. शैलेंद्रजी आपलं स्वागत. अजित अभ्यंकर, अर्थ अभ्यासक अजित अभ्यंकर आपल्या बरोबर आहेत. पुण्याहून ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. अजित अभ्यंकर, आपलं स्वागत. आणि बोस्टनहून, अमेरिकेतून थेट बोस्टनहून माझ्या एकेकाळच्या सहकारी पत्रकार कौमुदी वाळिंबे या देखील आपल्या बरोबर आहेत. कौमुदी, तुझंही या कार्यक्रमात स्वागत. ट्रम्प युगाचा आरंभ या संपूर्ण प्रकरणाचे 2 भाग आहेत. त्यातला पहिला जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, ट्रम्प का जिंकले, हिलरी का हरल्या. ट्रम्प का जिंकले, हिलरी का हरल्या. मी थेट जातोय कौमुदी वाळिंबे. कौमुदी वाळिंबे, इलेक्टेड असं कुठलंही पद त्यांनी आजपर्यंत भूषवलेलं नाही. अत्यंत चमत्कृतीपूर्ण, बेधडक, बिनधास्त अशा प्रकारची वक्तव्य, स्त्रियांबद्दल अवमानकारक अशा प्रकारची वक्तव्य, मेक्सिकन मुस्लिम यांना दुखावणारी किंवा त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण करणारी वक्तव्य, प्रचारादरम्यानचं खोटं बोलणं, विरोधकांना धमकावणं, माध्यमांवर केस टाकू अशा प्रकारची भाषा करणं, हे सगळं एका बाजूला तरी देखील आज अमेरिकन जनतेनं त्यांच्या बाजूनीच निकाल दिलाय. ट्रम्प का विजयी झाले असं वाटतं. कौमुदी वाळिंबे. 2 मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत उदयजी, आपण बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे अशी की मोठा विजय मिळवलेला आहे ट्रम्प यांनी. ही गोष्ट जरी खरी असली तरी हा इलेक्टोरल कॉलेजमधला विजय आहे.
प्रत्यक्ष मतदान जेव्हा पूर्ण मोजणी जेव्हा पूर्ण होईल तेव्हा कदाचित असं चित्र आपल्या समोर येईल की पॉप्युलर व्होट्समध्ये अजूनही हिलरी क्लिंटन कदाचित ट्रम्प यांच्या बरोबरीने त्यांनी मतं मिळवलेली असतील, परंतु हव्या त्या राज्यात हवे तितके आपल्याला विजय मिळवण्या इतके मतदार खेचून आणणं ही जादू ट्रम्प यांनी साधली. त्यामुळे मतं प्रत्यक्ष त्यांना दोघांनाही पडलेली समसमानच्या आसपास जरी असली तरी सुद्धा हा इलेक्टरल कॉलेज वोट्स मधला फरक फार मोठा आहे आणि तो ट्रम्प यांना विजय देऊन गेलाय. आणि अगदी थोडक्यात अंडरलाईन कारण सांगायचं म्हटलं तर आर्थिक परिस्थितीने गांजलेली कोट्यवधी माणसं जी आहेत अमेरिकेच्या रस्ट बेल्ट मधली, त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे वळवून घेण्यात ट्रम्प यशस्वी ठरले. आपल्या सगळ्या वावदूक बोलण्यानंतर सुद्धा त्यांचा जो असंतोष आहे लोकांचा तो सध्याच्या सरकारबद्दलच आहे असं अजिबात नाही. ओबामांची लोकप्रियता बघितली तर ती अजूनही अगदी भरपूर जास्त आहे, परंतु एकूण व्यवस्थेविरुद्ध प्रस्थापितांविरुद्ध हा जो असंतोष गेल्या काही दशकांमध्ये साठून आलेला होता तो चॅनलाइज करण्यामध्ये ट्रम्प यशस्वी ठरले. एक प्रकारे काहीशी वर्णवंशीय वाटणारी कॉमेंट आता सर्क्युलेट होते आणि ती म्हणजे कृष्णवर्णीय पुरुष आम्हाला चालला परंतु आम्हाला गौरवर्णीय महिला चालली नाही. काहीशी रेसिस वाटणारी कॉमेंट आहे, पण एक मर्मभेदी अमेरिकेच्या आत्ताच्या मानसिकतेचं विश्लेषण त्याच्यामध्ये असं वाटतं कौमुदी. देश फार मोठ्या प्रमाणात म्हणजे नागरिकांची मन दुभंगलेली आहेत यात तर अगदी अजिबात वादच नाही. एक आपण जर बघितलं तर आर्थिक स्थितीमुळे गांजलेल्या लोकांचा पाठिंबा असं मगाशी मी वर्णन केलं, पण ते एक ढोबळ वर्णन झालं. ह्याच्या खाली जाऊन वेगवेगळे अंडर करंट्स जर ह्या निकालाचे ह्या मोठ्या मतदानाचे बघितले तर नॉन कॉलेज एज्युकेटेड व्हाईट क्लास एस्पेशली रुरल एरियामधला ग्रामीण भागामधला असं एकदा वर्णन आपल्याला दिसलं की ज्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रम्प यांच्या पाठीमागे ट्रम्प यांच्या बाजूनी मतदान केलं. दुसरे आपण मोठा एक गट जर आपण मोजला तर इव्हॅन्जेलिकल ख्रिश्चन्स, की ह्या सगळा जो गौरवर्णीय जो एक मोठा लोकसमूह आहे, देश आपल्या हातातून निसटतो का काय, किंवा आपली जी एक पारंपरिक विचारसरणी आहे, पारंपरिक एक तोंडवळा आहे आपल्या समाजाचा, त्याच्यापेक्षा वेगळ्या तऱ्हेचा देश आता निर्माण होतो का काय अशी एक धास्ती ह्या समाजाला वाटली. आणि त्यामुळे कदाचित काय जुन्या काळचे पुन्हा एकदा सगळे उज्ज्वल दिवस किंवा काय सोनेरी दिवस जे काही मनात असेल ते पुन्हा आणण्यासाठी त्यांनी ट्रम्पना मतदान दिलं. मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्या वाक्यामागे सगळे लोक गेलेत, याकडे आपण सगळ्यांनी लक्ष नक्की दिलं पाहिजे. अच्युत काय सांगाल, एकीकडे आर्थिक स्थितीमुळे गांजलेला प्रचंड मोठा वर्ग, दुसरीकडे भूमिपुत्रांच्या लढाईचा लागलेला स्वर आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन याच्यामुळे राजकारणात नसलेला माणूस थेट अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतो. अगदी कौमुदी जे म्हणते ते अत्यंत बरोबर आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की यामध्ये अमेरिकेमध्ये आता ग्रोथ होतीये, अमेरिका रिकवर होते, ह्याला काही फार अर्थ नाही आहे. कारण अमेरिकेची रिकव्हरी अत्यंत ढिसाळ आहे आणि त्याचं जॉब क्रिएशन हा जो प्रकार आहे तो फार मोठा नाही आहे. कारण जॉब क्रिएशन तो सुद्धा जो झालेला आहे त्याचं क्वालिटी फार कमी आहे. म्हणजे त्यात कॉम्पेन्सेशन सॅलरीज वाढत नाहीत. एक सहज म्हणून सांगतो की गेल्या 30-40 वर्षात अमेरिकेतल्या सर्वात खालच्या 50 ते 60% लोकांचं रिअल इन्कम म्हणजे इन्फ्लेशन ॲडजस्टेड इन्कम हे तेच राहिलेलं आहे किंवा खाली गेलेलं आहे. कारण भयंकर क्वालिटी ऑफ लाईफ हे. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे संपूर्ण रस्ट म्हणजे डिट्रॉईट, मी आता अनेकदा 20 वर्षापूर्वी डिट्रॉईटला जायचो, आता उद्ध्वस्तीकरण ज्याला म्हणता येईल. म्हणजे डिट्रॉईट काय त्याचा मोहनजोदडो हडप्पा झालाय प्रचंड सगळीकडे आहे. आणि मग आता काय झालं याच्यामध्ये की व्हाईट, आता अगदी ॲप्ट वर्णन केलं की व्हाईट नॉन एज्युकेटेड असा जो सगळा क्लास आहे, जर का वोटिंग पॅटर्न बघितला तर हिस्पॅनिक सोडले, ब्लॅक्स सोडले, हे सगळे जर का सोडले बरं का, तर व्हाईट्समधली जर का मतं याचा तर व्हाईट्समधल्या जे उरलेले जे 70% त्यातले म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने व्हाईट्सने मतं दिलेले लक्षात ठेवा. ह्याचं कारण आपल्याकडले जॉब जे चाललेले आहेत. आणि त्यांनी काय केलं की आपल्याकडे जसं की UP बिहारमुळे आपले जॉब चालले, जसं महाराष्ट्रात पॉप्युलरिटी मिळवण्याकरता एक स्वर ते त्यांनी तिथे की आपले सगळे जॉब चीन घेत आहे, आपलं मेक्सिको घेत आहे. पण दुसरा तर कॉन्ट्रोवर्सी अशी की मेक्सिकन चीप लेबर तिथे येणं हे तिथल्या इंडस्ट्रियलिस्टना हवं आहे बरं का, कारण त्यामुळे त्यांचे प्रॉफिट्स वाढतात. चीनकडे आउटसोर्स करणं तिथल्या इंडस्ट्रियलिस्टना हवं आहे, कॅपिटलिस्टना.
म्हणजे आज जर का सांगितलं ट्रम्पनी की सगळं आउटसोर्सिंग बंद करू तर मूर्खपणा आहे. सगळी इंडस्ट्रीज बंद पडतील. गेले 4 राष्ट्राध्यक्ष म्हणतात. 4 राष्ट्राध्यक्ष म्हणतात. मी आता पण ऑब्झर्व करत चाललो, कोणाला जमलेलं नाही. कारण अमेरिकन इंडस्ट्रीला अजून एकही मला भेटायचं आहे की मला अमेरिकन माणसाला नोकरी द्यायची आहे. 30% जास्त गेले तरी चालतील, प्रॉफिट कमी झालं आणि शेअर मार्केट जरी माझं कमी झालं तरी चालेल, पण अमेरिकनांना मी नोकरी देतोय असं म्हणणारा अमेरिकेत तरी इंडस्ट्रीज भेटणं भयंकर अवघड आहे. त्यामुळे आउटसोर्सिंग हे चालूच राहील. हे इलेक्शनच्या वेळेचे प्रॉमिसेस आणि भयंकर प्रचंड आ म्हणून बोलणं जे आहे म्हणजे कुठेतरी लागलेला भूमिपुत्रांचा स्वर हा अत्यंत प्रभावी पण होता. त्याच्यामध्ये एक शेवटला हे डिव्हिजन जे आहे ना, करेक्ट, ते अतिशय म्हणजे विशेष आहे आणि मला वाटतं त्याचे परिणाम दूरगामी होणार आहेत. म्हणजे आतापर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये हे इलेक्शनची पातळी तर सगळ्यात लो होती, ते सोडून देऊ आपण, त्याची वैयक्तिक चिखलफेक. पण सगळ्यात या मुद्द्यावर आलोय म्हणून एक छोटासा प्रश्न असा आहे की अमेरिकेसमोरचे आत्ताचे प्रश्न ज्याचा उल्लेख कौमुदीने केला की तिथली अर्थव्यवस्था खिळखिळ झालेली आहे, जॉब्स नाहीये, परराष्ट्र धोरण पहिल्यांदाच चर्चेमध्ये येत आहे, आउटसोर्सिंग सारखा विषय, अनेक या सगळ्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला कुठेतरी या प्रचारात दिसलं का? काही नाही. आपल्यासारखाच प्रचार हा वैयक्तिक होता. अक्षरशः नुसतं ते ईमेल करतात, तो बायकांविषयी काय म्हणाला, आणि इतकं लो लेवलचं म्हणजे खरं लहान मुलं भांडतात ना तशा तऱ्हेचा प्रचार. मला खरं लाज वाटली हे काय. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आत्तापर्यंतच्या इलेक्शनमध्ये सगळेजण सर्वसमावेशक आपण सगळे मिळून काम करू असं म्हणत होते. हा डायरेक्टली म्हणत होता तुमच्यामुळे आमचे जॉब्स गेलेले. एक लक्षात ठेवा की ह्याच्यानंतर म्हणजे म्हणून मी हिलरी सकट सगळी मंडळी म्हणत होती की आता आपल्याला सिमेंटिंग करावं लागणार नंतर. हे जरी असलं अच्युतजी तरी सुद्धा निवडून आल्यानंतर त्यांनी संपूर्ण युनिटीची भाषा केलेली आहे. त्याच्याविषयी मी नंतर आपल्याशी बोलेन. परंतु जयराजजी, अमेरिकन जनतेची आत्ता मतदान करून ट्रम्प यांना निवडताना तीच मानसिकता होती. ॲब्सोल्युटली खरं आहे. त्यांना रफ आणि टफ असा माणूस पाहिजे होता. आणि आपण भारतातून अमेरिकेकडे जेव्हा बघतो का आपले लोक आता कमोदी बॉस्टनला आहे, हे अमेरिकेच्या 2 कोस्टवर आहेत, तिथे ते आपल्याला ते निळे पट्टे दिसतात, मध्ये सगळं लाल दिसतं. करेक्ट. हे गेल्या 4 निवडणुकांमध्ये दिसतंय. तो जो मधला अमेरिका आहे, बायबल बेल्ट ज्याला म्हणतात, तो हा अजूनही त्या रफ अँड टफ, तो काउबॉयच आहे. 2 बंदुका आणि घोड्याच्या जाऊन तिथे F-16 आणि मिसाईल झाली. 9/11च्या हल्ल्यानंतरही हे लोक त्यांचे ट्रक्स घेऊन आले होते हल्ला करा म्हणून. त्यांची मानसिकताच तशी आहे आणि ती मानसिकता असलेला माणूस आजच्या अडचणीच्या वेळेला त्यांना पाहिजे होता. व्यवस्थेलाही तो माणूस पाहिजे होता. आणि ट्रम्प यांचा डबल टॉक एवढा ट्रिकी आहे. ते मुसलमानांच्या विरुद्ध जसं बोलतात तसं ते बाजूने बोललेलेही मी पाहिलेले आहेत. तर ते दोन्ही बाजूला दोन्ही मुद्दे असं कन्फ्यूज केलं लोकांना आणि एक अशी इमेज तयार केली की मी यशस्वी माणूस आहे, मी हे 10 देश यशस्वी करून दाखवीन, आणि ते निवडून आले. पण त्याच्यापेक्षा एक भारतीय म्हणून हिलरी निवडून आल्या नाहीत हे आपल्या दृष्टीने चांगलं झालं. कारण आपण भारत पाक संबंध आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका किंवा हिलरी यांचं नसणं कितपत फायद्याचं आहे याची चर्चा करणार आहोत. देवाणकरजी, एक प्रकारे ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा विजय झाला असं म्हणायचं का? कारण ज्या प्रकारचा प्रचार झाला, ज्या प्रकारची भूमिका घेतली, ज्या प्रकारची टीका प्रचाराची पातळी होती, हे कुठेतरी ध्रुवीकरणाच्या दिशेनं नेणारं होतं. युनिटीची भाषा प्रत्येक ठिकाणी सबका साथ सबका विकास असं म्हणण्याचे दिवस असताना कुणीतरी फक्त या लोकांचा विकास आणि त्या लोकांना आम्ही नाकारणार आहोत असं स्पष्टपणे, ज्याचा उल्लेख आता अच्युतजींनी केला, तो म्हणजे डिव्हिजन पॉलिटिक्स याचा विजय म्हणायचा, ध्रुवीकरणाचा विजय आहे. आक्रस्ताळेपणाचा प्रचारबिंदू याच्यात दिसला आम्हाला. काय सांगाल या सगळ्याविषयी? निश्चित उदयजी, आपण जसं म्हणालात की ध्रुवीकरण, खरं तर जुलैमध्ये जेव्हा ही प्रोसेस सगळी सुरू झाली तेव्हापासून आपण असं बघतो की संपूर्ण प्रचार जो आहे हा प्रचार ध्रुवीकरणाच्या दिशेने जाणारा प्रचार होता. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन ह्या दोघेही जण हे ज्या ज्या भूमिकांचं प्रतिनिधित्व करणारे होते त्या भूमिकाच एक प्रकारे ध्रुवीकरणाकडे घेऊन जाणाऱ्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प हे अशा भूमिकेचं प्रतिनिधित्व करत होते की ज्यांना आम्ही डिसरप्शन असं म्हणतो, आणि हिलरी क्लिंटन अशा विचारांचं प्रतिनिधित्व करत होते ज्यांना आम्ही कंटिन्युटी असं म्हणतो. कंटिन्युटी म्हणजे साधारणतः बराक ओबामांच्या काळापासून किंबहुना त्याच्याही अलीकडे जाऊन बिल क्लिंटन यांच्या काळापासून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची जी आधारभूत तत्व आहेत त्या तत्वांमध्ये सातत्य ठेवणं. मग ती तत्व कोणती आहे की भांडवलवाद्यांचं हितसंबंध जोपासणं असेल, त्याचप्रमाणे जगामध्ये विविध ठिकाणी हस्तक्षेप करणं असेल, मुक्त व्यापाराला चालना देणं असेल, ही प्रामुख्याने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे आधार होते आणि आहेत.
परंतु या आधारांनाचं सातत्य जर हिलरी क्लिंटन आले असत्या तर पुढे झालं असतं, परंतु डोनाल्ड ट्रम्पनी ह्या तिन्ही आधारांना चॅलेंज केलं, त्यांनी आव्हान केलं आणि त्यांनी सांगितलं की भांडवलवादांच्या हितसंबंधांपेक्षा पहिल्यांदा अमेरिकेमध्ये अत्यंत गरीब बेरोजगार लोकांच्या हितसंबंधांची भाषा त्यांनी करायला सुरुवात केली. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे ज्या मुक्त व्यापाराचा पाठपुरावा अमेरिका 2 दशकांपासून सातत्याने करतो आहे त्या मुक्त व्यापारावरतीच त्यांनी घाला घातला. या मुक्त व्यापाराला अमेरिका खुद्द बळी पडलेला आहे. या मुक्त व्यापारामुळे स्थलांतरांचे प्रश्न गंभीर बनलेले आहेत. त्यामुळे त्यांनी चीन, व्हिएतनाम आणि भारताचा आवर्जून उल्लेख केला. या देशांमुळे आमच्या स्थानिकांचे जॉब, रोजगार जात आहेत. त्यामुळे त्यांनी ग्लोबलायझेशनचा किंवा मुक्त व्यापारावरती घाला घातला. आणि तिसरा महत्वाचा होता की जर तुमच्याकडे एवढी अर्थव्यवस्था ढासळलेली आहे, जर तुमच्याकडे बेरोजगारीचे प्रश्न, गरिबीचे प्रश्न, तर तुम्हाला जपानचं रक्षण करण्याची काय गरज आहे? तुम्हाला दक्षिण कोरिया, फिलिपाईन्सचं रक्षण करण्याची काय गरज आहे? तुम्हाला पिवॉट टू एशिया असं म्हणून त्या चीनचा सामना करण्यासाठी 20% तुमचं नौदल पॅसिफिकमध्ये, एशिया पॅसिफिकमध्ये नेऊन ठेवायची काय गरज आहे? मुस्लिम राष्ट्रांना तुम्हाला प्रोटेक्ट करण्याची काय गरज आहे? हे अत्यंत मूलभूत प्रश्न आहेत. कारण अमेरिकेचे जगभरामध्ये 700 मिलिटरी बेसेस आहेत, 700 मिलिटरी बेसेस, आणि या 700 मिलिटरी बेसेसवरती अमेरिका अब्जावधी डॉलर्स खर्च करत असतं. त्यामुळे त्यांनी ह्या इंटरव्हेन्शनिस्ट पॉलिसीवरती घाला घातला आणि ह्या लोकांना प्रचंड अपील करणारं होतं. त्यामुळे आता जो ब्रेक्सिटचा प्रकार झाला, ज्या ब्रेक्सिटमुळे तुम्हाला मला धक्का बसला की काय ब्रिटनचे लोक असं करू शकतात, युरोपियन युनियनमधनं बाहेर पडू शकतात. हो, कारण त्यांच्यामध्ये आता प्रोटेक्शनिझम वाढायला लागलेला आहे आणि हा सेम प्रोटेक्शनिझम आज तुम्हाला अमेरिकेमध्ये दिसतो आहे. आणि याच्यामधनं पुन्हा एकदा अमेरिका आयसोलेशनिस्ट बनती की काय, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागेल की जर अमेरिकेने आयसोलेशनिस्ट भूमिका घेतली भविष्यामध्ये तर आपल्याला ह्या सगळ्या चीनपासून ह्या सगळ्यांचा आपला सामना कसा करता येईल. आणि ज्या ध्रुवीकरणाविषयी आपण बोलला होता, एक फार महत्वाचं स्टेटमेंट 7 का 8 दिवसांपूर्वी आलेलं होतं आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने आता एशिया आणि आफ्रिकी देशांमध्ये आपण प्रिमॉर्डियल लिंक्सवरती ध्रुवीकरण बघतो, म्हणजे जात असेल, धर्म असेल, तशा प्रकारचं ध्रुवीकरण जेंडरच्या बेसिसवरती अमेरिकेमध्ये झालेलं बघतो. आणि ते स्टेटमेंट असं होतं की जर अमेरिकेतल्या बहुतांश पुरुषांनी ठरवलं, आणि विशेषतः आता कौमुदी म्हणाल्या त्याप्रमाणे ज्या व्हाईट ख्रिश्चन इव्हॅन्जलिस्टनी जर ठरवलं तर ते बाहेर येऊन ट्रम्पला विजय करू शकतात, पण बहुतांश महिलांनी ठरवलं तर ते हिलरी क्लिंटनला करू शकतात. पण आपल्याला असं दिसते की बहुतांश पुरुष, आणि हाच प्रकार अमेरिकेमध्ये घडला होता जेव्हा 9/11चा अटॅक झाला होता. त्यावेळेला जाणीवपूर्वक जॉर्ज बुश ज्युनियर यांना निवडून देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती इव्हॅन्जलिस्ट ख्रिश्चन बाहेर आले होते. त्यामुळे जॉर्ज बुश ज्युनियर पुन्हा एकदा रिइलेक्ट होतील का काय असं वाटत नव्हतं, पण 2004ला ते पुन्हा रिइलेक्ट झाले आणि ह्याच लोकांच्या आधारावर झाले. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला या व्हाईट समुदायाचा पाठिंबा सातत्याने मिळत प्रचंड आहे. अजित अभ्यंकर, 2 महत्वाचे मुद्दे ज्याच्यावर आपली मतं पाहिजेत. एक तर या विजयातून नेमका काय संदेश बाहेर आलाय, व्हॉट इज इट दॅट डे अमेरिका हॅज सेड, हा भाग नंबर 1. आणि भाग नंबर 2, अमेरिकेमध्ये कुठेतरी ग्लोबलायझेशन वर्सेस अमेरिकनायझेशन, जसं मागे ओमानायझेशन आपल्याकडे होतं आणि ओमानमधून ओमानच्या बाहेर जे अरब नाही आहेत त्यांच्या हकालपट्टीचा एक फार मोठा संपूर्ण अरब वर्ल्डमध्येच ते नंतर पसरलेलं होतं, तसं ग्लोबलायझेशन वर्सेस ओमानायझेशन अमेरिकनायझेशन हा भूमिपुत्रांचा लढा आहे का? आणि अमेरिका एका बदलासाठी उत्सुक होती. अमेरिका वॉन्टेड टू बी ग्रेट अगेन, आणि त्याचा स्वर कुठेतरी आक्रस्ताळे प्रचार बिंदूमध्ये त्यांना सापडला आणि तो स्वर ट्रम्प यांचा होता. आपलं विश्लेषण. गेले 20 वर्ष ज्या प्रकारचं जागतिकीकरणाचं धोरण राबवलं जात आहे त्याच्यामध्ये भांडवल हे सगळ्यात चल आहे. भांडवल कुठूनही कुठे जाऊ शकतं, परंतु लोक जाऊ शकत नाहीत. त्यामुळे भांडवल गेलं की जॉब जातात, परंतु लोक तिथं मागेच राहतात. त्याच्यामुळे इकॉनॉमिक सिस्टीम ही ग्लोबल झालेली आहे, परंतु पॉलिटिकल गव्हर्नन्स हा फक्त लोकल आहे. तेव्हा ग्लोबल इकॉनॉमिक वर्सेस लोकल पॉलिटिक्स याच्यामधला संघर्ष आहे. आणि याच्यामधून जी सर्वसामान्य वर्किंग क्लास आहे, जी काही व्यवस्था गेले अनेक वर्ष आहे ती व्यवस्था आता त्यातून फायनान्शियल क्रायसिस झाला. तो स्पेक्युलेशन म्हणजे फायनान्स कॅपिटलचं म्हणजे त्याला आता नंगा नाचच म्हणायला पाहिजे, जो आपण पाहिला 2008 सालापासून बघतोय, भारतातही बघतोय आपण. त्या सगळ्याचे भीषण परिणाम हे लोकांनी पाहिले आणि त्याच्यामधून ही जी भांडवलशाहीची तथाकथित व्यवस्था आहे, ही व्यवस्था ही एस्टॅब्लिशमेंट ही कुठेतरी क्रॅक झालेली आहे. करेक्ट. आता हे अँटी एस्टॅब्लिशमेंट वोट आहे. ब्रिलियंट. ही एस्टॅब्लिशमेंट क्रॅक झालेली आहे. एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधामध्ये उजव्या बाजूनी नकार येऊ शकतो, डाव्या बाजूनी नकार येऊ शकतो. जर तो डाव्या बर्नी सँडर्स जे होते की ते डेमोक्रेटिक पार्टीच्या अंतर्गत
उघडपणे अमेरिकेत गेले कित्येक वर्षानंतर सोशलिस्ट भूमिका घेऊन उभे राहिलेले ते कॅन्डिडेट होते. त्यांनी डाव्या बाजूने ही व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. जिल स्टेन एक उमेदवार होत्या की जिने डाव्या बाजूने त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यांचं नाव आपण कधीच घेतलं नाही, ते अमेरिकन सिस्टीमची पद्धत नाही. उजव्या बाजूनी हा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न होता. तो उजव्या बाजूचा प्रयत्न पटकन यशस्वी होतो हे हिटलरच्या उदाहरणावरून आपण पाहिलेलं आहे. जेव्हा हिटलर सत्तेवर आला तेव्हा त्याच्या इतकेच तिथं कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट स्ट्रॉंग होते, परंतु त्यांची युनिटी होऊ शकली नाही, त्याच्यामुळे हिटलर सत्तेवरती आला. मुसोलिनीच्या वेळेला तेच झालेलं होतं. तेव्हा जेव्हा अशी व्यवस्था ही अडचणीत येते, विशेषतः भांडवली व्यवस्था, त्यावेळेला तिला उजव्या बाजूनी आणि डाव्या बाजूनी दोन्ही आव्हानं दिली जातात. आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये जिथं मल्टी रेशियल आणि मल्टी एथनिक अशा प्रकारचं तुझं म्हणजे अमेरिकेची उभारणीच तशी आहे, त्या ठिकाणी त्यांना हे म्हणजे उजव्या बाजूने दिलेलं आव्हान हे यशस्वी ठरलेलं आहे असं मला वाटतं. हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे ग्लोबल इकॉनॉमिक्स आणि लोकल पॉलिटिक्स याच्यामधला बेसिक आंतरविरोध आहे आणि याच्या विरोधात आपल्याला काहीतरी करावं लागेल. फायनान्स कॅपिटल विरुद्धच आहे. आणि एक मुद्दा आपण कोणी तो बोलत नाही, तो बोलणं अत्यंत आवश्यक आहे की अमेरिकेतली निवडणूक व्यवस्था ही अत्यंत वाईट आहे, त्याचा सुद्धा हा परिणाम आहे. अमेरिकेतल्या पूर्ण प्रमाणावर अजित अभ्यंकर त्याच्यामध्ये योग्य ते रिप्रेझेंटेशन होत नाही, किंबहुना अध्यक्षीय अमेरिकन अध्यक्षीय पद्धतीमध्ये योग्य ती मतं येत नाहीत. व्हॉर्मिंग सारखा एखादा भाग असेल त्याच्यातली मतं आणि त्याचं रिप्रेझेंटेशन, परंतु हा संपूर्ण वेगळा मुद्दा आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी अच्युत गोडबोले एक छोटासा प्रश्न आहे, म्हणजे कुठेतरी आयडियोलॉजी इज डेड अँड बायोलॉजी इज इन किंवा बायोलॉजी प्रिव्हेल्स असा या निवडणुकीचा अन्वयार्थ काढायचा का? बायोलॉजी प्रिव्हेल्स म्हणजे काय म्हणायचं? म्हणजे जे गोऱ्यांनी इव्हँजलिस्टनी त्यांच्या बॉडीला त्यांच्या स्ट्रक्चरला असा माणूस निवडला. हो, तसं आपल्याला म्हणता येईल काय, पण असं आहे की त्याच्या मागे आयडिओलॉजी सुद्धा आहे ना. म्हणजे त्याच्यामागे आयडिओलॉजिकल बरेच मुद्दे होते. म्हणजे हे जे जॉब चालले म्हणजे इव्हँजलिस्ट आणि इतर लोकांमुळे हे हा फायदा झाला, मदत झाली, त्यामुळे निवडून आले, ही गोष्ट अत्यंत बरोबर आहे. पण आयडिओलॉजिकल जो भाग होता त्याच्यावर चर्चा फार झाली नाही. पण अंडरकरंट जे होते तर आउटसोर्सिंग आम्ही थांबवू, एक आपल्याला नेहमी बोललं जात नाही याच्यामध्ये एक अल्ट्रा राईट म्हणजे आम्ही टॅक्स 15% करू म्हणून त्यांनी सांगितलं ट्रम्पनी. हे इंडस्ट्रीला इट वॉज लाईक म्युझिक टू इयर्स. आता सांगा मला 15% म्हणजे 35%वरून 15% टॅक्स करायचा हा इतका मूर्खपणा आहे. त्याला सप्लाय साईड टॅक्स न भरण्यापेक्षा हे बरं ना. त्याला सप्लाय साईड इकॉनॉमिक्स म्हणतात की जसं की पैशाचा पुरवठा कमी असल्यामुळे आपल्याकडे ग्रोथ होत नाही, असं भंपक फिलॉसॉफी 1980च्या नंतर चालू केली. रिगनने ते उचलून झाली आणि ती थॉमस पिकेटीपासून अनेक लोकांनी खोडून काढलेली आहे बरं का, की ते टॅक्स कमी केल्यानंतर GDP ग्रोथ वाढते आणि उत्पादन वाढतं. हे 1960चा पूर्ण डेटाने प्रकारे आयडिओलॉजिकल वॉर हे सुद्धा याच्यामध्ये अंडरकरंट आहे. अर्थातच आहे. मी त्याच्याकडे 10-11 मुद्दे आहेत माझ्याकडे. हा बोल कौमुदी गो अहेड. एक छोटासा मुद्दा मला इथे सांगायचा आहे की ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यामुळे ही सगळी अतिशय चांगली वैचारिक मांडणी आपली जी आता होतीये ती होणं भागच आहे. कारण आता राष्ट्राध्यक्ष म्हणून ते काय म्हणतील या प्रत्येक त्यांच्या शब्दाला महत्व आहे. करेक्ट. पण खरं सांगायचं तर अशी गोष्ट आहे की आयडिओलॉजी किंवा इतर कुठल्याही गोष्टींचा ट्रम्प यांनी स्वतः कधी सखोल विचार केला असेल किंवा केला आहे असं अजिबात ह्या कॅम्पेन मध्ये किंवा एकूण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसत नाही. त्यांनी स्वतःहून अनेक वेळेला ही गोष्ट जाहीरपणे उघड केलेली आहे. असंतोषाचं वारं जसं जसं आपल्या शिरात भरून घेता येईल तसं तसं भरून घेऊन आपलं स्वतःचं दारू राष्ट्राध्यक्षपदापर्यंत व्हाईट हाऊस पर्यंत त्यांनी पोहोचवलंय. हेच त्यांचं आजचं निखळ यश आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी कौमुदी एक छोटासा प्रश्न की भारतात असताना भारतातल्या अनेक निवडणुका, काही निवडणुका आपण एकत्रही कव्हर केलेल्या आहेत. कुठेतरी भारतामधल्या निवडणुकीमध्ये जी वैयक्तिक चारित्र्यावरची चिखलफेक होते, वैयक्तिक हेतवारोप होतात आणि सगळे मुद्दे जे निवडणुकीतले लोकांचे प्रश्न आहेत जनतेचे ते कधीच चर्चेला जात नाहीत. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर विशेषतः या निवडणुकीत पुन्हा भारतीय निवडणुकांच्या वार्तांकनाचा पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला. नाही, गंमत अशी आहे की अमेरिकेमध्ये सुद्धा असे वैयक्तिक चिखलफेक, एकमेकांविरुद्धची उणीधुणी काढणं, अफवा पसरवणं ह्याला फार जुना इतिहास आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये त्याचं प्रचंड मोठं टोक गाठलं गेलं. ह्याला कारण दोन उमेदवारांची खूप कमी लोकप्रियता किंवा जास्तीत जास्त अप्रियता ह्याच्यामुळे हे वैयक्तिक मुद्दे आले. पण हा जो प्रकार आहे की एकमेकांच्या विरुद्ध वैयक्तिक चिखलफेक अगदी खालच्या पातळीवरती करून जाणं हे ह्या देशाला अजिबात नवीन नाही. अजित अभ्यंकर. उदयजी मला फक्त एक मिनिट, जास्त वेळ घेत नाही. मी अमेरिकेतल्या इलेक्शन सिस्टीमबद्दल टोटल बोलत नाही. विनर टेक्स ऑल
ही जी सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये दुसऱ्याची निगेटिव्हिटी हा मुख्य निकष बनतो. कारण पॉझिटिव्ह तुम्ही ज्याला निवडून द्यायचं आहे त्याला मतदानच करत नाही, तुम्ही बरोबर. ज्याला तो त्या- पाडायचं आहे त्याच्या विरोधात मतदान करता. त्या निवड पद्धतीचा तो आणि दोष आहे. त्यामुळे परंतु- प्रचार हा नेसेसरीली निगेटिव्ह होतो. बरोबर आहे. आता या क्षणाला सगळ्यांच्या मनामध्ये ट्रम्प यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महत्वाचा मुद्दा येतोय तो म्हणजे भारत अमेरिका यांचे संबंध कसे असतील, भारत पाक चायना याच्यावर ट्रम्प यांच्या निवडीमुळे काय फरक पडणार आहे. एका ब्रेक नंतर हाच प्रश्न घेऊन मी मान्यवरांकडे जातोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय ट्रम्प युगाचा आरंभ. Thank you very much. ट्रम्प युगाचा आरंभ या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत शैलेंद्र देवळाणकर, जयराज साळगावकर, अच्युत गोडबोले, अजित अभ्यंकर आणि कौमुदी वाळेंबे. या दुसऱ्या भागामध्ये जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो दुसरा मुद्दा आहे भारत अमेरिका संबंध कसे असतील. भारत अमेरिका संबंध कसे असतील. अच्युतजी, $70 बिलियन आपल्या दोघांमधला आत्ताचा ट्रेड आहे. आउटसोर्सिंग फार मोठ्या प्रमाणावर इकडे चालतं. तसंच भारतामधून शिक्षण घ्यायला किंवा अमेरिकेत सेटल झालेले जवळपास 20 लाखाहून अधिक लोक आहेत. या सगळ्यावर आत्ता ट्रम्प यांच्या येण्याचा काय परिणाम होणार आहे. आपला खरं म्हणजे ट्रेड ह्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे एस्टिमेटेड आहे तो $100 अब्ज आहे आणि तो $500 अब्ज व्हावा असा एक अंदाज आहे. त्याच्याकरता प्रयत्न चालू आहेत. त्यातला $82 अब्ज हा IT मधला आहे आणि त्यातला 60% हा अमेरिकेबरोबर आहे. मी इतका मोठा प्रकार आहे. आता याच्यात 3 मुद्दे आहेत. मी संबंध आर्थिक याच्यावर राजकीय संबंध काय बद्दल याच्यावर चर्चा करूच आपण, पण 3 मुद्दे आहेत. एक म्हणजे आउटसोर्सिंग, दुसरा व्हिसा आणि तिसरा म्हणजे रेमिटन्सेस. तर आउटसोर्सिंग म्हणजे भारताला आउटसोर्सिंग करणार नाही हे सगळं निवडणुकीसाठी प्रचार आणि बोंबाबोंब आतापर्यंत गेल्या 5 अध्यक्षांनी केलेले, पण त्याचं होणं भयंकर अवघड आहे. याचं कारण तिथल्या इंडस्ट्रियलिस्ट लोक आपले प्रॉफिट सोडायला तयार होणार नाहीत. फार तर त्याच्यावर टॅक्सेस लावणं, जसं चीनकडनं माल आला की आम्ही त्याच्यावर एवढं 10% टॅक्स लावू, 35% अँटी डम्पिंग, असं तसं थोडंफार हे होईल. पण मला वाटत नाही त्याच्यावरती भयंकर मोठं काही होऊ शकेल, कारण ते मोठं झालं तर वॉल स्ट्रीट आणि तिकडे इंडस्ट्रीजच त्याला भयंकर कानपिचका देईल. आउटसोर्सिंग आतापर्यंत केली 20-30 वर्ष त्याच्यावर आउटसोर्सिंग इज इंटॅक्ट किंचित फरक पडला तर तर त्याच्यामुळे इतका भयंकर इंडियन IT ला खरा जो हे आहे तो म्हणजे इंडियन सॅलरीज वाढत आहेत. तर पुढच्या 5 वर्षात इंडियन सॅलरीज आणि अमेरिकन सॅलरीज ह्याच्यातला आर्बिट्राज जो आहे तोच कमी होईल आणि त्यामुळे आपल्याला आउटसोर्सिंगची तो एक आणि तिसरं ऑटोमेशनमुळे जॉब जात आहेत. ह्या 3 मुद्दे आहेत. तो विषय नाही म्हणून आता सांगत नाही, पण आपल्या इंडियन IT ला हे 3 महत्त्वाचे धोके आहेत. म्हणजे आउटसोर्सिंगमध्ये थोडाच फरक पडेल असं वाटतं. व्हिसामध्ये क्लिंटन जास्त आपल्याला फेवरेबल होती. H1B आपले 1,36,000 लोक आहेत सध्या H1B वरती. त्यांचं नॅचरल ग्रीन कार्ड मिळावं ह्याच्याकरता हिलरीनी व्यवस्थित एक डॉक्युमेंट तयार केलेलं होतं. म्हणजे आम्ही H1B आता हजारो लोकांना मी पाठवलं अमेरिकेत, H1Bवर ते लोक काम करायचे, पण ते ग्रीन कार्डाकरता इतका त्रास व्हायचा तर ऑटोमॅटिकली ते व्हावं अशी प्रोसेस हिलरी ते ह्यांनी जयराज जसं म्हणाले तसं उलट सुलट आत्तापर्यंत ट्रम्प अनेकदा बोललेलं आहे. एकदा म्हणाले का मी सगळे H1 परत पाठवू, एकदा म्हणाले मग त्याला कोणतरी सांगितलं असणार अरे सगळे बुद्धिमान लोक आहेत आपल्याला इंडस्ट्री करता लागतात, मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं नाही ह्यातले चांगले लोक तर आपल्याला गरज आहे तर ते आम्ही ठेवू वगैरे असं सगळं चाललेलं आहे. त्यांनाही आपल्याला त्याला ताबडतोब पाठवणं अतिशय अवघड आहे, कारण जे कामं अर्धवट राहिले असं नुसतं हाकलून देणं भयंकर अवघड असतं. तिसरं म्हणजे रेमिटन्सेस. भारतात जे रेमिटन्सेस सगळीकडनं येतात जगातनं त्यातले 15% अमेरिकेतनं येतात आणि जे सगळे रेमिटन्सेस आहेत ते इतके मोठे आहेत की ते आपल्या GDPच्या 4% आहेत बरं का. म्हणजे इतके त्यामुळे फॉरेन एक्सचेंजवरती किती परिणाम होतोय बघा. तर ते समजा रेमिटन्सेस त्याने अलाव केले नाहीत किंवा त्याच्यावर टॅक्सेस लावले किंवा असं काही सगळं जर का केलं तर आणखीन वाईट परिणाम होऊ शकतो. त्याचाही त्याने 1-2दा काहीतरी असे उल्लेख केलेले होते. तर ते म्हणजे लूजली काही तो बोललेला आहे आता. पण मला असं वाटतं इलेक्शनच्या नंतरचं जे स्पीच झालं की त्याच्यानंतर त्याला आता जे ॲडवायझर्स जे असतील ते त्याला जरा शांत करतील की हे सगळं आता इलेक्शन झाली पण आता तुला जरा नीट ताळ्यावरून जे शक्य आहे त्यातलं ते आपल्याला करायला पाहिजे. मी एका बाजूने प्रॉमिसेस आणि जी प्रचंड मोठी वक्तव्य केली आहेत ते त्याला संपूर्ण कोलांटीवडी मारता येणार नाही. आणि निवडणुकीच्या वेळेला दिलेली आश्वासनं किंवा केलेली भाषणं आणि त्यातली वचनं ही पाळायची असतात असा राजकारण्यांचा इतिहास इथं तरी नाही, त्यामुळे तिकडे तो असं काही कारण नाही. पण तो असं हे जे 3 मुद्दे आहेत त्या 3 मुद्द्यावर प्रचंड मोठा फरक पडेल आणि वाईट फरक पडेल असं मला वाटत नाही. फक्त मला असं वाटतं आपण कॉशियस राहिलं पाहिजे, कारण हा माणूस अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे हे मी जे हाच मला कौमी वाळुंबे त्यांचं
त्यांचं अनिश्चित असणं किंबहुना कोणत्याही बाबतीबद्दल शाश्वत असं धोरण नसणं किंवा त्या क्षणाला जे सुचेल ते इन्स्टिंक्टनी एखादी गोष्ट करत राहणं, याचा अमेरिका आतापर्यंत भारताकडे एक सक्षम बाजारपेठ म्हणून बघत होती. या सगळ्यावर काय परिणाम होईल भारत अमेरिका यांच्या आर्थिक संबंधांवर? कौमुदी वाळिंबे. धोरण त्यांचं बदलत राहतंय असं म्हणण्यापेक्षा तुम्ही ते दुसरं वर्णन केलं की त्यावेळेला जे सुचेल तसं बोलत राहणं, हे ट्रम्प यांचं खरं म्हणजे लक्षण आहे. भारतापुरतं काय होईल असं म्हणलं तर आपण आजपर्यंत काय काय होत आले ते बघूया. ओबामांनी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा भारतामध्ये जे रोजगार जात आहेत अमेरिकेतून त्याच्या विरुद्ध त्यांनी सुद्धा वक्तव्य केली होती. प्रत्यक्षात काय झालं तर काही फारसं झालं नाही. तर त्यामुळे असं होतं की राष्ट्राध्यक्ष कुणीही निवडून येऊ दे, व्यवस्था म्हणून काही एक हात बांधलेले असतात, अनेक हितसंबंध गुंतलेले असतात. ते प्रत्यक्ष कदाचित त्या खुर्चीत बसल्यावरच कळत असतील आणि मग त्याप्रमाणे वर्तन करावं लागत असेल. एक फरक नक्की आहे की आता कोट्यवधी लोकांना ट्रम्प यांनी रोजगार मिळवून देऊ हे असं आश्वासन दिलंय. हे रोजगार कुठून मिळणार त्यांना? प्रत्यक्ष मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स तर काही परत येऊ शकत नाहीत, ती काही व्यावसायिक रियालिटी नाही आज. मग ते कदाचित इथले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू करतील जिथे लोकांना कॉलेज एज्युकेशन नसलेल्या लोकांना सुद्धा काय मजुरीची कामं करता येतील. भारताकडे पुन्हा आपलं लक्ष आपण वळवलं तर असं दिसेल की ट्रम्प यांचे आजूबाजूला सल्लागार कोण आहेत आणि ते त्यांना भारताविषयी यापुढे काय करायला सांगतात यावरती त्यांचं मत ठरेल. आणि या संदर्भात सगळ्यात जास्त महत्वाचं ठरेल ट्रम्प यांच्यापेक्षा सुद्धा त्यांचे जे व्हाईस प्रेसिडेंट निवडून आलेले आहेत, माईक पेन्स, इंडियानाचे गव्हर्नर होते, त्यांचं मत भारताविषयी काय हे खणून काढलं पाहिजे. कारण अनेक पॉलिसी मॅटर्समध्ये माईक पेन्सचा सल्ला हा निर्णायक ठरेल. शरद देवळणकर, अमेरिकन संरक्षण व्यवस्थेवरचा खर्च वाढेल अशा प्रकारचे संकेत किंवा तशा प्रकारची एक भाषा या प्रचारादरम्यान वापरली गेली होती. अर्थात ती सत्यात उतरेल असं नाही, परंतु मेक इन इंडिया याच्याबद्दल अमेरिकेमध्ये जाऊन आमच्या पंतप्रधानांनी खूप गवगवा केला आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांनी जाऊन खूप गवगवा केला आहे. याच्याकरता ट्रम्प यांचं आता राष्ट्राध्यक्ष असणं आमच्या कितपत पथ्यावर पडणार आहे का? हे अहितकारक असेल असं वाटतं आपल्याला? उदयजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत आणि अमेरिकेच्या संबंधातनं ज्या वेळेला आपण ह्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांचा विचार करतो तर आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे राष्ट्राध्यक्ष हा डेमोक्रॅटिक पक्षाचा असो किंवा तो रिपब्लिकन पक्षाचा असो, एक गोष्ट ही पूर्णपणे सत्य आहे की भविष्यामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध हे सुधारतच जाणार आहेत. 2000 मध्ये म्हणजे साधारणतः ज्या वेळेला मार्च 2000 मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भारत भेट झालेली होती आणि या भारत भेटी दरम्यान पुढच्या 20 वर्षांचा भारत अमेरिका संबंधाचा प्रवेश म्हणजे पूर्ण प्रवासाचा एक आराखडा तयार करण्यात आलेला होता. आणि 2000 पासून आपण असं बघतो की भारत अमेरिका संबंधांमध्ये सातत्याने एक प्रकारचं सातत्य आहे आणि ते सकारात्मक दिशेने चाललेलं आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांच्यामध्ये एक प्रकारचं एक बायपार्टिसन कन्सेन्सस आहे आणि ते बायपार्टिसन कन्सेन्सस आहे की भारत हा आता आशिया खंडामधला चीनचा काउंटरवेट आहे. आणि हा काउंटरवेट असल्यामुळे हे फार पूर्वीच जॉर्ज बुश ज्युनियर यांनी बोलून दाखवलेलं होतं आणि ते नंतर ओबामांनी पण बोलून दाखवलं. आणि हा काउंटरवेट म्हणून त्यांना प्रोटेक्ट करणं, प्रोजेक्ट करणं किंवा भविष्यामधला एक अलायन्स पार्टनर म्हणून भारताकडे बघणं, सिक्युरिटी अलायन्स पार्टनर म्हणून भारताकडे बघणं, हे या दृष्टिकोनातून ते बघताहेत. आता मुळात मुद्दा असा येतो आहे की त्यांना ज्या पद्धतीची व्यूहरचना ही ओबामांच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये करण्यात आलेली होती की साधारणतः 2010 मध्ये पिवॉट टू एशिया नावाचा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प हा आशिया खंडासाठी केला होता. कारण आता अमेरिकेचं मुख्य टार्गेट हे चीन आहे आणि चीनला काउंटर करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारचा अलायन्स उभा करता येऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून ओबामांनी व्हिएतनाम, साऊथ कोरिया, फिलिपाईन्स आणि जपान आणि भारत असे एकाच वेळेला दौरे केले होते 2010 मध्ये. ह्याचा अर्थ असा की ही व्यूहरचना ट्रम्प तोडण्याचा प्रयत्न करणार नाहीत. अजून एक महत्वाची गोष्ट आपण अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाच्या बाबतीमध्ये लक्षात घेतलं पाहिजे आहे की राष्ट्राध्यक्ष हा सर्वस्वी परराष्ट्र धोरण ठरवत नाही. राष्ट्राध्यक्षाचा परराष्ट्र धोरणामधला सहभाग किंवा रोल हा साधारणतः 25 ते 30% आहे. तिथं संरक्षण डिपार्टमेंट आहे, त्यांचं स्टेट डिपार्टमेंट आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लॉबीज आहेत, थिंक टँक्स आहेत, दबाव गट आहेत, या सगळ्यांचे इंटरेस्ट फार मोठ्या प्रमाणावरती मॅटर करतात. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष बदललं म्हणजे ड्रास्टिकली परराष्ट्र धोरण बदललं
असा प्रकार हा अमेरिकेच्या बाबतीमध्ये घडत नाही. फक्त फरक एवढा होईल की हिलरी क्लिंटन ज्यांना भारताची जाणीव होती, हिलरी क्लिंटन या भारताच्या व्हिजिटवरती आलेल्या होत्या, भारताचं परराष्ट्र धोरण काय हे त्यांना माहिती होतं. आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मध्ये जे अधिकारी आहेत त्याचा उल्लेख मगाशी कौमुदीने केला की भारताबद्दलची त्यांची मतं ही इतर अजित अभ्यंकर, भारत पाक संबंध याच्यामध्ये टेररिझम हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. किंबहुना अमेरिकन काउन्सिलने देखील या संदर्भामध्ये काही कडक ताशेरे पास केले होते. किंबहुना अमेरिकेचा जो इथला नाविक तळ आहे त्याच्या प्रमुखाला मारायची योजना सुद्धा पाकिस्तानमधल्या काही दहशतवाद्यांनी केली होती, त्याबद्दल नापसंती व्यक्त केली होती. भारत पाक संबंध याच्यावर ट्रम्प यांचं मुस्लिमांबद्दलचं केलेलं वक्तव्य, त्याचं इथल्या अतिउजव्या विचारसरणीनं केलेलं स्वागत आणि भारत पाक चायना हा तिढा याच्यावर ट्रम्प यांच्या येण्याचे काय परिणाम होतील? अजित अभ्यंकर. मला असं वाटतं अध्यक्ष एवढाच नाहीये. अमेरिकेची धोरणं ही दीर्घकालीन असतात आणि तिथली जी मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स म्हणतो आणि त्यांची असलेली व्यूहरचना याच्याप्रमाणे ती ठरतात. ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्षपदी असणं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा करिश्मा त्यांचा जागतिक नेत्यांवरती किंवा जागतिक राजकारणात कुठेही पडण्याची सुतराम शक्यता नाही, म्हणजे असलाच तर नकारात्मकच होईल तो. त्याच्यामुळे याचा परिणाम असा होईल की त्यांचं संपूर्ण परराष्ट्रीय धोरण आणि त्यांचं आंतरराष्ट्रीय धोरण हे त्यांची जी सेकंड रँक आहे, आणि ती सेकंड रँक याचा अर्थ उपराष्ट्रपती मी म्हणत नाही, तर जी मिलिटरी आणि मिलिटरी इंडस्ट्रीयल MNCs याच्या हातात अधिक मोठ्या प्रमाणात जाण्याची शक्यता वाटते. आणि त्यांनी जी काही वक्तव्य एक लोकांना भावना भडकवण्यासाठी म्हणून त्या निवडणुकीच्या काळात जी काही केली असतील ती अमेरिकन व्हाईट लोअर मिडल क्लासला आवाहन करणं आणि जो मिड वेस्टमधला जो बेल्ट आहे, ज्याला मगाशी बायबल बेल्ट वगैरे असं म्हणलं गेलं, तिथे आणि इन जनरल व्हाईट ओपिनियनला आवाहन सतत करत राहणं याच्यासाठी त्यांनी ते केलेलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते जसंच्या तसं ते पुढं रेटतील किंवा रेटू शकतील त्याच पद्धतीनं असं मला वाटत नाही. अमेरिकेचे दीर्घकालीन राजकीय लष्करी हितसंबंध तिथल्या व्यवस्थेला कळतात आणि त्या व्यवस्थेप्रमाणेच ते चालतील. आणि त्याचा विचार करता आत्ता जे देवळणकर बोलले ते म्हणजे जरी धोकादायक असलं तरी ते सत्य आहे की चीनच्या विरोधामध्ये भारताचा तळ म्हणून वापर करायचा ही भारताची भूमिका त्यांनी निश्चित केलेली आहे आणि ती पुढे रेटली जाईल. न बोललेला फक्त एक मुद्दा मी सांगतो की ज्याचा मला धोका वाटतो की मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स जो तिथला आहे त्यांना जर शस्त्रास्त्रांची किंवा संबंधित गोष्टींची निर्यात करायची असेल तर त्यांना स्वस्त उत्पादन करून घेतलं पाहिजे. आणि भारतामध्ये डिफेन्समध्ये 100% FDI आपण मान्य केलेली आहे. करेक्ट. आणि अंबानींचं मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर इमिजिएटली त्यांचं एक आर्टिकल होतं की भारतामध्ये प्रायव्हेट सेक्टरने डिफेन्समध्ये मोठ्या प्रमाणात उतरलं पाहिजे आणि डिफेन्स एक्सपोर्टचा विचार केला पाहिजे. आणि 100% FDI अलाव केले आणि मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स ऑफ द वर्ल्ड आणि पर्टिक्युलरली अमेरिका ज्यांचा जगातला म्हणजे 50% मिलिटरीचा एक्सपेंडिचर ज्यांचा आहे, तेव्हा अशा देशाचा तुम्ही हे 3 गोष्टी जर एकत्र केल्यात तर भारताला डिफेन्स प्रोडक्शनचं म्हणजे डिफेन्स एक्सपोर्ट प्रोडक्शनचं हब बनवायचं, त्यालाच मेक इन इंडिया असं म्हणायचं. आणि त्याच्यामधून चीननी जशी इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यात केल्या तशा आम्ही उद्या काहीतरी अशा प्रकारचे शस्त्र निर्यात करणारे अमेरिकन मल्टीनॅशनल्सचे प्रतिनिधी बनण्याचा सुद्धा जरा मी कदाचित अतिरिक्त बोलतोय असं वाटत असेल, परंतु तुम्ही अंबानी यांची जर स्टेटमेंट्स पाहिलीत आणि प्रायव्हेट सेक्टर ज्याप्रमाणे डिफेन्स प्रोडक्शन मध्ये चाललेलं आहे या निवडीकडे बघायचा दृष्टिकोन म्हणून याच्याकडे नक्की पाहता येईल. फक्त आहे असं मला वाटतं. जयराजजी, एकीकडे ट्रम्प, दुसरीकडे रशियामध्ये पुतिन आणि भारतामध्ये मोदी, या नव्या विश्वाच्या रचनेकडे आपण कसं पाहता? या तिघांच्या पर्सनॅलिटीत खूप साम्य आहे. ते आक्रमक आहेत. मोदींची बॉडी लँग्वेज तर ते सिंहासारखेच चालतात. हा सुद्धा, आणि पुतिनला तर अख्ख्या रशियाने मान्यता दिली आहे. परंतु आता ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याविषयी जे काय आत्तापर्यंत बोलणं चालू होतं ते संपवून आपण पुढे बघायला पाहिजे. माझ्या मते ट्रम्प यांच्याकडून भारतासाठी काही स्पेशल प्लॅन त्यांच्या मनामध्ये असला पाहिजे असं ट्रम्पच्या गटातली लोक बोलतात. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, जेव्हा आम्ही रोनाल्ड रेगनला आणलं, हा सिनेमातला काउबॉय काय करणार असं तुम्ही म्हणत होता, पण त्याने पुढे जाऊन रेगनॉमिक्स मिल्टन फ्रीडमनला हाताशी धरून केलं आणि अमेरिकेची इकॉनॉमी खूप सुधारली. किंवा पॉल सॅम्युएल्सनला हाताशी घेतलं. त्यानंतर आम्ही जेव्हा जॉर्ज डब्ल्यूला आणलं तेव्हा त्याचे जोक्स, त्याची मस्करी हे सगळं तुम्ही करत होता, बफुनी कॅरेक्टर. परंतु जॉर्ज बुशने जे डिलिव्हर केलं ते अजूनही लोकांना कळलेलं नाही. आणि त्या रांगेतला हा तिसरा माणूस आहे. हा काय डिलिव्हर करेल हे तुम्ही बघा. आणि
तुम्ही आशावादी आहात? मी पूर्णपणे आशावादी आहे. आणि ट्रम्प हे त्यांच्या म्हणण्यानुसार ते एक नोडल एजन्सी म्हणून काम करतील आणि त्यांना कॅपिटल हिल म्हणजे अमेरिकेचं जे मंत्रालय जे आहे जिथून ब्युरोक्रेसी चालवली जाते त्याच्या थ्रू आणि पेंटागॉन ह्याच्याद्वारे हे सर्व जे सुरू झालं आहे मुबारकपासून, जे मुबारक, गडाफी, आता सिरिया, ही पुढे नेण्यासाठी यांना निवडलेलं आहे. प्रेक्षक, ट्रम्प युगाचा आरंभ या विषयावरची रंगलेली काहीशी विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण चर्चा आपण पाहिली. आर्थिक परिस्थितीनं गांजलेल्या कोट्यावधी अमेरिकन लोकांना आपल्याकडे वळवून घेण्यात ट्रम्प यशस्वी झाले. असंतोषाचं वारं त्यांनी आपल्या शिडात भरून घेतलं आणि त्यामुळेच त्यांचं तारू व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचलं. अशा शब्दात कौमुदी वाळिंबे यांनी ट्रम्प यांच्या विजयाचं विश्लेषण आणि वर्णन केलं. अमेरिकेची आर्थिक घडी उद्ध्वस्त झाली आहे, तिथं बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याचा फायदा ट्रम्प यांनी घेतला. मात्र किती निवडणूक आश्वासनं दिली तरी त्यांना आउटसोर्सिंग बंद करता येणार नाही असं अच्युत गोडबोले यांनी सोदाहरण इतिहासाचे दाखले देत स्पष्ट केलं. अमेरिकन लोकांना रफ अँड टफ असा माणूस हवा होता, तो ट्रम्प यांच्या निमित्तानं मिळाला असं सांगतानाच हिलरी जरी राष्ट्राध्यक्ष झाल्या नाहीत तरी भारतासाठी ते एक प्रकारे चांगलंच झालं असं मत जयराज साळगावकर यांनी व्यक्त केलं. भांडवलशाहीचं समर्थन, मुक्त व्यापार आणि जगाच्या कारभारात हस्तक्षेप ही अमेरिकन परराष्ट्राची नीती होती, पण ट्रम्प यांनी त्याच्यावरच घाला घातला. याकडे शैलेंद्र देवळाणकर यांनी आज आपलं लक्ष वेधलं. तर ग्लोबल अर्थकारण आणि लोकल राजकारण यातला संघर्ष या निमित्तानं पाहायला मिळाला, हे अजित अभ्यंकर यांनी आपल्या समोर आणलं. यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विचारधारेवर मंथन होण्याऐवजी वैयक्तिक चिखलफेक जास्त झाली, याकडे अच्युत गोडबोले यांनी आपलं लक्ष वेधलं. ट्रम्प यांच्या निवडीचा भारत अमेरिका संबंधांवर काय परिणाम होईल या दृष्टीनेही ही चर्चा रंगली. प्रेक्षको, असं म्हणतात की रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक काल. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल रात्री लागलाय. आता अमेरिकेतल्या सामान्य माणसासाठी विजयी डोनाल्ड ट्रम्प खूप काही करतील असं मानायला हरकत नाही. प्रचाराच्या काळात ट्रम्प यांनी पहिल्याच भाषणात एकतेला आव्हान दिलंय आणि विभाजनवादी आक्रमक भूमिका जी पूर्वी मांडलेली होती त्यापेक्षा विजयानंतर त्यांनी विभाजनाच्या जखमा विसरून जाऊया, सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे असं मत व्यक्त केलंय. ट्रम्प यांचं वक्तव्य अतिशय आश्वासक आणि महत्त्वाचं आहे. एकेकाळी हिलरी क्लिंटन जेलमध्ये असायला हव्या होता असं म्हणणारा ट्रम्प यांनी हिलरी यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एखाद्या महत्त्वाच्या पदावर पोहोचल्यानंतर प्रेक्षको, सामान्य माणूस देखील काहीतरी असामान्य करून दाखवतो याचा अनुभव जगानं आणि भारतानं देखील घेतलेला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर विश्वाच्या कल्याणासाठी काम करायची सद्बुद्धी आणि बळ ट्रम्प यांना मिळो एवढीच अपेक्षा आणि त्यांना शुभेच्छा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.